आज पंढरपूर येथे नगरपालिकामध्ये अनोख्या तरुण आंदोलन केलेलं आहे। लेडीजसाठी स्वच्छतागृह नाही। जवळजवळ आम्ही 1 महिना ते 2 महिने झालं CO साहेबांसंग पत्रव्यवहार करतोय। त्यांना निवेदन दिले। निवेदनाचा आम्ही जवळजवळ 2 वेळा पाठपुरावा केला, मीटिंग घेतली। पंढरपूर शहरामधील भाजी विक्रेत्यांचा व येणाऱ्या भाविकांचा महिला असो त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तिथं कुठंही प्रसाधनगृह नाही। त्या विषयावर जवळजवळ CO आम्हाला 2 महिने झाले नादी लावतात। नादी लावायचं म्हणजे आम्ही 2 महिन्याखाली निवेदन दिलं, त्यानंतर 1 महिन्याखाली मीटिंग घेतली। मीटिंगमध्ये आम्हाला वारंवार आश्वासन देतात की बाबा करू 1-2 दिवसात, करू 2-3 दिवसात, ही असं टोलवाटोलवी करायला लागलेत। त्यामुळं आज पंढरपूर नगरपालिकामध्ये जी CO साहेब असतील किंवा इतर अधिकारी असतील त्यांचे संडास बाथरूमला आम्ही टाळे ठोकून आंदोलन केलं आहे। आणि जोपर्यंत ही प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नगरपालिकेच्या संडास बाथरूमला आम्ही टाळे ठोकलेले आहेत, तोपर्यंत काढणार नाही, जोपर्यंत काम होतं। आता अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेत बऱ्यापैकी, आम्हाला म्हणलेत की तुमचं काम आम्ही हे करायला लावलेलं आहे, आम्ही मंजूर केलेले आहेत मुताऱ्या आणि लवकरात लवकर मुताऱ्या करून देतो म्हणून सांगितले। आम्ही आता त्यांच्याकडनं आता आम्ही CO साहेबांची गाडी घ्यायला आलो तर CO साहेबांच्या ऑफिसला कुलूप लावलेलं आहे। वारंवार असं राहते की CO साहेबांची गाडी घ्यायला आलं की CO साहेब इथं नसतात हाला, तिथं कुठं आहे तर मुंबई पुणे, त्यांची ड्युटी मुंबई पुण्याला आहे का ती आम्हाला काय माहीत नाही। तिथलं जनतेचं काम करायला आलेत का मुंबई पुणे दौरे करायला आलेत ही आम्हाला काय माहीत नाही। आणि दुसरी गोष्ट, आता वाळुजकर साहेब आहेत, वाळुजकर साहेबांनी मला सांगितलं की बाबा तुमचं लवकरात लवकर काम करतो, पण आम्ही ह्या गोष्टीवर ऐकणार नाही, आम्ही आंदोलन करणार म्हणून सांगितले। आणि दुसरी गोष्ट, आता त्यांनी लेखी तर आम्हाला दिले 1 महिन्याच्या आत आम्ही मुताऱ्या करतो तरच ही आंदोलन मागं घेण्यात येणार आहे।